श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वागत करते तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, अक्कलकोटमध्ये स्वामींचा रोज दरबार भरत असे. स्वामी फक्त अक्कलकोटमध्ये येत असत. स्वामी 22 वर्ष अक्कलकोटमध्ये वास्तव्यास होते. या कारकिर्दीमध्ये 16 ओवळ्याला त्यांनी कधीच महत्त्व दिले नाही. स्वामींना या सर्व गोष्टींची अत्यंत चीड होती, राग होता. स्वामींचा दरबार भरल्यावरती अनेक भक्त येत आणि त्यांच्यासमोर डोकं टेकून जात होती. स्वामींचं दर्शन घेत आणि स्वामीसुद्धा त्यांना खूप आशीर्वाद देत. परंतु जर का एखादी अडचणीत असलेली स्त्री दुरून गर्दीत बसून आपलं दर्शन घेत आहे असं दिसल्यास तेव्हा स्वामी स्वतः उठून त्या बाईकडे जात आणि तिला आपल्या हाताने प्रसाद देत होते. विटाळ या शब्दाचा त्यांना अत्यंत राग होता. स्वामी म्हणत की बाई ही आई आहे आणि आई कधीच विटाळशी होत नाही आणि तुम्ही सगळे हरामखोर आहात. जिने तुम्हाला जन्म दिला तिलाच तुम्ही घरातून बाहेर बसवता. असे शब्द स्वामी आपल्या भक्तांना बोलत असत. मित्रांनो, स्वामींना या सर्व गोष्टीचा अत्यंत राग होता. या संदर्भातली एक गोष्ट आज आपण तुम्हाला सांगणार आहोत. तर स्वामी भक्त चोपाळा महाराज आपल्या सर्वांना ही माहिती देत आहेत. तर गोष्ट अशी आहे की एकदा चोपाळा महाराजांनी एकदा त्यांच्या घरी सत्यनारायणाची पूजा करायची संकल्प केला होता. रीतीप्रमाणे पूजेसाठी चोपाळा महाराज स्वामींची परवानगी घ्यावी म्हणून मठामध्ये पोचले. स्वामींना चोपाळांनी नमस्कार केला. चोपाळा यांनी आपल्या संकल्पाबद्दल सर्व काही स्वामींना सांगितले आणि स्वामींची परवानगी मागितली. चोपाळा महाराजांचे बोलणे ऐकून स्वामीसुद्धा खुश झाले. चोपाळा महाराजांना म्हणाले की चोपाळ्या सत्यनारायण घालतोय, छान जेवण मात्र मी आणणार. चोपाळा स्वामींचं बोलणं ऐकून खूप खुश झाले. चोपाळ्यांनी स्वामींची आज्ञा स्थिर सामान्य मानली आणि प्रसन्न मनाने ते घरी परतले. त्यानंतर त्यांनी कुटुंबाशी चर्चा करून पुढील महिन्यातला योग्य मुहूर्त पूजेसाठी ठरवला. पूजेची यथासांगत तयारी करण्यात आली. चोपाळ्यांचे पूर्ण कुटुंब त्यात गुंतून गेले. त्यानंतर पूजेचा दिवस उजडला. प्रसादांची काहीच तयारी करायची नव्हती म्हणून चोपाळ महाराजांची मंचात थोडीशी अस्वस्थ होती. परंतु साक्षात स्वामी महाराज प्रसाद आणणार म्हटल्यावर प्रश्नच नव्हता. अक्कलकोटमध्ये सारेक्रम म्हणून भक्त होते. पूजेच्या बरोबर 13 दिवस अगोदर सारेक्रम यांचे वडील वाढले आणि पूजेच्या दिवशी त्यांचं 13वं होतं. इकडे स्वामींना 13व्याचं जेवायला कसं बोलवायचं म्हणून सारेकर विद्या मनस्थितीमध्ये होते. तर दुसरीकडे चोपाळा महाराजांची पूजा संपत आली होती. हे पाहून स्वामींनी आपल्या एका भक्ताला पाठवून सारेकर यांच्या 13व्याचं जेवण मागवून घेतलं. ते जेवण घेऊन स्वामी स्वतः जेवण घेऊन घरी गेले आणि सत्यनारायणाच्या पूजेला स्वामींनी 13व्याच्या जेवणाचा प्रसाद दाखवला. सर्वांना प्रसाद ग्रहण करण्यासाठी केला. सगळे मुकाटपणे जेवले. स्वामीसमोर बोलायची कोणाची हिंमत झाली नाही. मित्रांनो, अशी एक 16 ओवळ्याची गोष्ट आपण ऐकूयात. राधा कसबेकर नावाची स्वामींची एक भक्त होती. एके दिवशी तिच्या मनामध्ये गुरुचरित्र सप्ताह मांडण्याची इच्छा उत्पन्न झाली. उद्यापासून सुरुवात करावी असा तिचा विचार होता. परंतु तिच्यासमोर 2 अडचणी होत्या. एक म्हणजे दुसऱ्या दिवशी अमावस्या होती आणि दुसरी म्हणजे तिची मासिक पाळीसुद्धा त्याच आठवड्यात येणार होती. त्यामुळे काय करावं या विचारात राधा पडली. आता काय करावं, यावर उपाय काय असं म्हणून ती विचार करू लागली आणि शेवटी तिने जाऊन स्वामींना विचारायचं ठरवलं आणि ती स्वामीकडे पोचली. मठामध्ये गेल्यावर स्वामींना नमस्कार करून काही विचारायच्या आतच स्वामी तिच्यावर गरजले. राधे, ये अडचण अमावस्याला तुमच्या लोकांसाठी असं काही नाही. तुमच्याकडे पहा किती स्वच्छ आणि लखलखीत आहेत. जाऊन गुरुचं चरित्र वाचण्या अगोदर माझ्यासाठी पेलावर दूध ठेवायला विसरू नको आणि वाचून झाले की पिऊन टाकतो. अडचण बिडचण काही नाही. स्वामींचा उद्देश ऐकल्यानंतर राधा तिथून निघून गेली. त्यानंतर स्वामींनी सांगितल्याप्रमाणे तिने गुरुचरित्र पारायण मांडले. पेलाभर दूध स्वामींसाठी ठेवले. तिचा सप्ताह सुरळीत पार पडला आणि उद्यापनाच्या 2 दिवसानंतर तिची मासिक पाळी पुन्हा सुरू झाली. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामींना सुद्धा विटाळ 16 ओवळं या गोष्टींचा प्रचंड राग होता. स्वामी आणि
काल्पनिक लीला दाखवत होते. भक्तांच्या मनातला अंधविश्वास अंधश्रद्धा धुडकावून लावत होते. स्वामींनी आपल्या भक्तांना नेहमी मार्गदर्शन करताना अशा प्रकारच्या अंधश्रद्धेवरती प्रहार केलेले आहेत. या कलियुगामध्ये चमत्काराशिवाय नमस्कार नाही हे तत्व ते पूर्णपणे जाणून होते. म्हणूनच त्यांनी आपल्या रंजल्या गांजल्या भक्तांसाठी चमत्कार केले. परंतु प्रामुख्याने त्यांचा प्रहर होता तो म्हणजे समाज सुधारणेवर आणि समाज प्रबोधनावर. बकऱ्यांचा कोंबड्यांचा बळी घेऊन देवाला प्रसन्न करणं त्यांना अजिबात मान्य नव्हते. कोणी खेळण्यासाठी किंवा मनोरंजनासाठी हातात पत्ते जरी घेतले तरी त्यांना ते सहन होत नव्हते. दगडाला शेंदूर फासून गोरगरिबांना फसवणाऱ्यांच्यावरही तरी त्यांनी नेहमी टीका केलेली आहे. एकदा तरी अशाच प्रकारे शेंदूर फासून देव बनवलेल्या दगडावरच त्यांनी लघुशंका केली. असे आपले स्वामी कायमचे अंधश्रद्धेवर प्रहार करत राहिले. म्हणूनच मित्रांनो, श्रद्धा आणि विश्वास ही दोन्ही भक्तीची रूपं आहेत. किंबहुना भक्तीमध्ये श्रद्धा आणि विश्वास हे दोन रंग मिसळलेले आहेत. परंतु भक्ती, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील सीमारेषा ही खूप पुसट आहेत असं स्वामी सांगतात. म्हणूनच आपली श्रद्धा केवळ कशी अंधश्रद्धामध्ये बदल हे लक्षात सुद्धा येणार नाही. आणि म्हणूनच म्हणतात ना, श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. तर मित्रांनो, स्वामींनी सांगितलेले चमत्कार तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडले असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळीसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.